ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसकडून होते. अंधकार दूर करून प्रकाश देणारा हा सण खास असतो व वसुबारस हा गायीला समर्पित दिवस आहे. या दिवशी गायीची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले जाते. असे म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मानले जाते. हिंदू पंचांगानुसार वसुबारस ही अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते. घरोघरी गायीचे आणि वासराचे पूजा केली जाते. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस. त्यामुळे वसुबारस असे म्हणतात. दिवाळीचा हा सण समुद्र मंथनातील पौराणिक कथेशी संबंधित आहे. असे म्हणतात, समुद्र मंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. देवी गाय कामधेनू 7 महान देवांची देणगी म्हणून उदयास आली. भगवान श्रीकृष्ण विष्णूच्या अवताराशी याचा संबंध आहे. कृष्ण पक्ष एकादशी शुक्रवार 17 ऑक्टोबरला वसुबारस सण साजरा केला जाईल. या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी देवी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. तर हा सण आपण कसा साजरा करायचा, पूजा कशी करायची, नैवेद्य कसा करायचा, या सर्व गोष्टीविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मी पूजा तुमचे स्वागत करत आहे. व्रत, पूजा, त्योहार या चॅनलवर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे पाटावर लाल वस्त्र अंथरा. त्यानंतर गणेशाची मूर्ती घ्या. त्याला स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने स्नान करा. त्यानंतर विड्याचे पान घ्या, पाटावर ठेवा. त्याच्यावर हळद, कुंकू, अक्षता टाका आणि गणेश भगवानांना त्यावर विराजित करा. त्यानंतर गणेशाला एक लाल फूल वा आणि हा मंत्र म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा घ्या, त्याला प्रज्वलित करा. त्याच्या खाली थोडेसे अक्षत कुंकू टाका आणि दिवा प्रज्वलित करून दिव्याला नमस्कार करा. त्याला फुलवा. त्यानंतर कोणतीही गायीची मूर्ती, तांबा, पितळाची तुमच्याजवळ मिळेल त्या मूर्तीला घ्या. त्याला स्वच्छ पाण्याने स्नान करा. या दिवशी वसुबारस असल्यामुळे गायीचे कोणतेही पदार्थ गायीला अर्पण करू नका किंवा आपण स्वतःही खाऊ नका. कारण या दिवशी वसुबारस कृतज्ञता म्हणून आपण गायीचे कुठलेही पदार्थ खायचे नसते. त्यासाठी तुम्ही गायीला फक्त स्वच्छ पाण्याने अंघोळ करा आणि गायीच्या खाली थोडेसे अक्षत कुंकू टाकून गायीला त्याच्यावर विराजित करा. गायीला फुलवा. या दिवशी वसुबारस, या दिवशी रमा एकादशी आल्यामुळे तुम्ही गायीला तुळशीपत्रही अर्पण करू शकता. गायीला ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून विराजित करा. तसेच वसुबारस आणि रमा एकादशी एकत्र आल्यामुळे एकादशीला तुळशीपत्र तोडू नये. तुम्हाला जर तुळशीपत्र अर्पण करायचे असेल तर तुम्ही ते आदल्या दिवशी तोडून देवाला वाहू शकता. तसेच या दिवशी रमा एकादशी आल्यामुळे सुवासिनींनी या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा व गायीची प्रार्थना करावी. गायी मातेला नमस्कार करून त्यांना सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य याची प्रार्थना करावी. आणि या दिवशी गायीला गुळाचा व खडे साखरेचा नैवेद्य दाखवावा.
अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी गायची पूजा करून वसुबारस साजरा करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.